बरं विद्याताई, मी आपल्याकडे येतो आता थेटपणे. आपण जो मुद्दा पूर्ण करत होता राष्ट्रवादीबद्दलचा. मुंबईत राष्ट्रवादीचं तुम्ही म्हणाल तर राष्ट्रवादीची ताकद क्षीण व्हायला आमचे काही पक्षाचे अंतर्गत जे आहेत त्याच्यात म्हणजे लोकसभेला जी आम्ही सीट आमची हक्काची होती ती घ्यायला पाहिजे होती आणि ती आम्ही घेतली नाही. हा सगळ्यात मोठी आम्ही चूक केली, कारण तिथे आम्हाला खूप शक्यता होती, कारण लोकसभेला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट्स आमचे मिळाले होते आणि लोकसभेला राष्ट्रवादीने आपली स्वतःची हक्काची सीट सोडली, ही सगळ्यात मोठी चूक होती. त्यामुळे मग आम्हाला विधानसभेच्या सीट्स पण कमी दिल्या महाविकास आघाडीने आणि त्याच्यानंतर आता महापालिकेला तर त्यांनी आम्हाला खिसगणतीतही धरलेलं नाही. म्हणजे जिथे शरद पवार साहेब उद्धवजी आणि राज ठाकरेंना सपोर्ट करत होते, जिथे काँग्रेस करायला तयार नव्हती, तिथे आम्हाला आम्ही जो सपोर्ट दिला होता त्याचा फायदा नाही म्हटला तरी शिवसेना आणि मनसेला झालेला आहे. परंतु आम्हाला मोठा फटका असा बसला की आमची जी महिला अध्यक्षा राखी जाधव होत्या त्या अगदी तिकीट वाटप करून केल्यानंतर त्या स्वतःच भाजपमध्ये गेल्या आहे. म्हणजे ती त्यांची आमची हक्काची सीट होती. पूर्वी जर आम्ही लोकसभेची सीट जर राखी जाधवांची इच्छा होती की त्यांनी लढवावी, तर त्यांना जर दिली असती तर आमचा एक खासदारही वाढला असता आणि आमचं पक्षाचं एवढं मोठं नुकसानही झालं नसतं. परंतु राष्ट्रवादीने विद्याताई पुन्हा एकदा येईल आपल्याकडे. मुंबईमध्ये एमआयएमनं मात्र जोरदार एंट्री घेतल्याची या घडीची मोठी बातमी. 4 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे मुंबईतला चंचू प्रवेश हा पुढच्या काळामध्ये कुठल्या गोष्टींचं द्योतक आहे याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. विद्याताई, तुमचा मुद्दा पूर्ण करा. तर आमची ती सगळ्यात मोठी चूक झाली की लोकसभेची आमची हक्काची सीट आम्ही सोडली आणि निवडणुकांच्या तिकीट वाटपानंतर महापालिकेची एवढी महत्त्वाची निवडणूक असताना राखी जाधव या नाराज होऊन भाजपमध्ये गेल्या. आणि एमआयएमचं मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की भाजपने जो निवडणुकांच्या तोंडावरती ज्या त्यांच्या अमरावतीच्या पूर्वीच्या खासदार होत्या नवनीत राणा यांनी जे वादविवाद उपस्थित केला, म्हणजे भाजपचं सक्सेसफुल राजकारण हे आहे की त्यांनी हिंदू मुस्लिम डिवाइड अँड रूल ची जी विद्याताई माफ करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.